मॅडम, आपण लोकसभेच्या तयारीला लागलेले, निशाणी पण भेटलेली आहे. हो. आता महिलांचे कोणते प्रश्न आहे आणि औरंगाबादचे कोणते प्रश्न घेऊन आपण लोकसभेत उपस्थित राहणार, त्याबद्दल आमचं दर्शकांना. महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 8 दिवसातून 15 दिवसातून येणारं पाणी. महिलांचाच प्रश्न म्हणावा लागेल, कारण की महिलांनाच त्रास होतो, पुरुषांना नाही होत त्या गोष्टीचा त्रास. परत बेरोजगारी पण वाढत चाललेली आहे. बेरोजगारी जर वाढत गेली तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल माझ्या मते, आणि त्याकरता उपाययोजना तरतूद करणे गरजेचे आहे. 3 ठिकाणी आपल्याला MIDC असूनसुद्धा रोजगार उपलब्ध होत नाही आहे. का होत नाही आहे त्याचा पण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत माझं तर एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करू वाटतं की शिक्षण हे विनामूल्य मिळायला हवं. तर शिक्षणाचं खाजगीकरण जे झालेलं आहे ते थांबवलं गेलं पाहिजे. बेरोजगारी शिक्षण जर माणसाला मोफत मिळालं तर माणूस पोटाची खळगी भरायचे प्रयत्न बरोबर करतो, परंतु शिक्षणासाठी जर पैसे मोजावे लागले तर मग माणूस खाणार की शिक्षणाला करणार खर्च. तर त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. तर शिक्षणाचं सुद्धा खाजगीकरण केलेलं जे आहे तर ते चुकीचं आहे. मॅडम, तुम्ही मराठा आंदोलनकडे कसं बघता? मराठा आंदोलन त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे. ते त्यांच्या समाजासाठी लढत आहे आणि सरकारने त्यांना त्यांचं न्याय मिळवून द्यावं असं मलाही वाटतं. कारण की प्रत्येकाला वाटतं ना की त्या प्रॉब्लेमला सामोरे जातात. तर त्यामुळं त्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं आहे. जरांगे पाटलांनी त्याच्यासाठी एवढे प्रयत्न केलेत, तर त्यांनाही न्याय मिळावा असं मलाही वाटतं. मॅडम, तुम्हाला असं वाटतं का औरंगाबादमध्ये आता शिल्लक कोणते काम राहिलेले आहेत? शिल्लक कामं सुरूच कोणते झाले सांगा ना. कामं फक्त चोळी बांगडीचे कामं होतात. एखादं काम सुरू होतं ते अर्धवटपणे केलं जातं, परत ते नंतर त्याच्याकडे डोकूनही बघत नाही. खासदारांनी सांगितलं की मी 640 प्रश्न विचारलेले आहे. 100-200 बेडचं ते काम सांगतात आणि दुसरे विद्यापीठाचं जे आहे ते 100 कोटी आणलेले म्हणतात. याबद्दल तुमचं काय? कुठे येते विद्यापीठाचं काम जे झालं म्हणताय ते विद्यापीठाकडं एकदा तुम्ही जाऊन बघा म्हणा, काय काय सुविधा आहे, काय काय नाही आहे, त्यांना काय अडचणी, स्वतः प्रत्यक्ष जाऊन पण बघायचे ना. फक्त सोशल मीडियावर आणि प्रसिद्धी माध्यमाच्या समोर फिरून तुम्ही फक्त हिरो बनू शकत नाही. तुम्हाला जाऊन प्रत्यक्षही बघायला पाहिजेत. आता मागे त्यांनी रस्त्याचे वगैरे कामं केले, माझ्याच वॉर्डामध्ये केलेत. त्यांना विचारा की त्यांनी फक्त समोरच्या साईडचे कामं केलेत आणि मागच्या साईडला जे ड्रेनेज लाईनचं पूर्ण पाण्याने पूर्ण तलाव साचतो, तिथं एखाद्या दिवशी पाणी येतं ना, त्या दिवशी येऊन बघा म्हणा. सध्या मोठ्या रस्त्याचं काम चालू आहे, कोणी केलं? आता ते रस्त्याचं कामाचं तर सुरुवात झालेली आहे, अजून तर ते काम अर्धवटच आहे. ते झाल्यावर समजेल आपल्याला कोण येतं. भुमरे साहेब यांच्याविषयी काय मत आहे? भुमरे साहेबांच्या विषयी मत आपलं की बाबा ठीक आहे, ते पण उमेदवार म्हणून उभे आहेत, परंतु त्यांनी पण या सगळ्या गोष्टींचं गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे. हो ना. भुमरे साहेबांचा जो विषय आहे, तर भुमरे साहेबांना मला एवढं सांगू इच्छिते की त्यांनी ज्या व्यक्तींना या गोष्टी ज्या आपल्या विभागामध्ये म्हणा, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते, तर आपल्या जिल्ह्यामध्ये वास्तविकपणे काय अडचणी आहेत, काय अडीअडचणी आहेत, तर त्या प्रत्यक्ष जाऊन भेटी घेऊन, मुलाखती घेऊन त्यांनी जाणून घ्यायला हव्यात. कारण की ऐकण्यामध्ये आणि बघण्यामध्ये खूप मोठा फरक असतो. कारण की कागदोपत्री भरपूर कामे अशी आहेत की कागदोपत्री झालेले आहे, पण वास्तविक रूपामध्ये ते झालेले नाही आहेत. चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की मी कमीत कमी म्हणजे 1000 कोटीचे मी औरंगाबादमध्ये काम केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं काय? आता 3 वेळेस ते खासदार झाले, 3 ते 4 वेळेस खासदार झाले ते. तर त्यांनी आतापर्यंत जर त्यांनी 1000 कोटीचे कामं त्यांनी केले असं त्यांचं मत आहे. तर याआधी पण सगळ्या लोकांचं मत हे आहे, माझं तर आहेच, लोकांचं असं मत आहे की ते फक्त कागदोपत्री झालेले. त्यांच्या संपत्तीमध्ये किती भर झाले ते पण बघा म्हणा एकदा. लोकांना आणि समाजाला काय मेसेज देईल तुमच्याबद्दल? लोकांना आणि समाजाला माझं एक हात जोडून, पाय पडून, माया बहिणीला, भावांना, सगळ्यांना एक विनंती करते की तात्पुरत्या सुविधांना, सुखसुविधांना, भूलथापांना, पैशाला, आमिषाला बळी जाऊन आपलं मत विकू नका.
माझ्याकडं पैसे नाही आहे तुम्हाला देण्याकरता, मी तुमच्यासाठी लढू शकते, परंतु आपण जर आपलं मत यावेळेला जर विकलं तर आपल्या भारताचं जे भविष्य आहे ते अंधारात जाण्यापासून कोणी वाचवू शकत नाही, पारतंत्र्यात गेल्यापासून आपल्याला कोणी वाचवू शकत नाही, आपल्याला कोणी वाली राहणार नाही. योग्य त्या उमेदवाराला मतदान करणे अतिशय गरजेचं आहे. ही जी निवडणूक आहे ती कुठल्याही पक्षाची नाही आहे, कुठल्या नेत्याची नाही आहे, कुठल्या जातीची नाही आहे, कुठल्या समाजाची नाही आहे किंवा कुठल्याही माणसाची व्यक्तिगत निवडणूक नाही आहे. आपला भारत म्हणजे भारत महान आहे, तर तो महान जर ठेवायचा असेल तर योग्य त्या उमेदवाराला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. अन्यथा तुम्हाला कोणी वाली उरणार नाही. तुम्ही जर मत विकत दिलं तर तुम्हाला समोरच्याला प्रश्न विचारायला नाकसुद्धा राहणार नाही की तू आमचे कामं का केले नाहीस. तुमचं नाव आणि शेवटी तुमचं चिन्ह काय? माझं नाव पंचशिला बाबूलाल जाधव बनकर, मी रिपब्लिकन बहुजन सेनेची उमेदवार आणि माझी निशाणी शिलाई मशीन. धन्यवाद.